नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असं. तर आज होती वेतोबाच्या जत्रा होती आरवलीच्या. तर मी आणि माझा मामा आरवलीच्या वेतोबाच्या जत्रेक जाऊ होतो संध्याकाळचे. फायनली आता आम्ही शिरोड्यात पोचलो. शिरोड्यावरसून आता सरळ जाऊचा होता आमका आरवलीच्या देवळाकडे, मंदिराकडे. पहिल्या जत्रा होती, मोठा उत्सव असता जत्रा म्हणजे. फायनली आता आम्ही पोहोचलो. तेव्हा जाम ट्रॉफिक झालेला दिसा होता. मामा गेलो गाडी साईटिक, लग्नाचे 2 बशी इल्ले पुढसून. मला जाम ट्रॉफिक झाला. मामान लागली गाडी साईटिक. बघे आम्ही निघालो आता चलत देवळाकडे जाऊ होतो. मामा इलो माझं चलत थोडस गाडी पार्क करून आम्ही चलत निघालो. जाम ट्रॉफिक झालेला होता. अशा प्रकारे जाम म्हणजे जाम ट्रॅफिक झालेला होता. खूप गाडी अशी होते.
आम्ही मग एक केळी नारळ घेतली. मग निघालो आम्ही देवळाच्या दिशेने. केळी नारळ घेऊन मस्त अशा प्रकारे देऊळ सजवलेला होता. एकदम भारी दिसत होता देऊळ. केळी नारळ घेतली आम्ही आणि निघालो देवळाच्या बुचूत. दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला ओ दिव्य सोहळा पाहुन राखण्याच्या पहाऱ्याला वान पायी नवसाची वेशी वारू डोंगराला सालईचं पान तुला सोन केळी मान तुला ठाव घेशी लेऊन या सुरंगी मुला विक्रोशी खडगधरी कणी पात्र वाम करी रुद्रस्वामी भूतनाथ पाठीशी उभा दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला मामान बुक्क विक्क राहिलो तर मस्त आमचं दर्शन बिर्शन झाला. केळी नारळ ठेवून घेऊन झाला आम्ही. आता आम्ही निघालो घरात जत्रेतून बाहेर पडलो. मामा म्हणा होता ह्याच्याकडे एक फोटो काढतो. फोटो बिटो मस्त काढलंय हत्तीकडे. मग आम्ही परत पुढे निघालो. त्याला पैसे वगैरे दिले त्याने आमका पिशीत केळी नारळ वगैरे असं घालून दिल्यान. मग म्हटलं आता घरात जाऊचं प्लॅनिंग झालो आमचं. मस्तपैकी दर्शन वगैरे झाला. केळी नारळ घेतली पिशीतून. मग आम्ही निघालो घरा. मस्त एकदम बऱ्याच पैकी दर्शन
मामान कोबी मंचुरी सांगली. काहीच गर्दी नव्हती असं वाटत होता. कोबी मंचुरी वाटता खूप महाग लागल्यान काहीच गर्दी नाही होती. मग आम्ही जाऊन बसलो. त्याका सांगले एक कोबी मंचुरी घेतली, मस्त खाल्लो आणि आम्ही निघालो पैसे देऊन त्याका पुढे. माझ्या मामाने 2 कोण घेतले. मी आणि त्यांनी एक मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे खाल्लू. अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही भरभरून साथ द्या. धन्यवाद. आपला ब्लॉग इथेच थांबत आहे. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. धन्यवाद.